गर्भाशयाची जेव्हा आपण रचना पाहतो तर त्याच्यामध्ये ओव्हरीज हा खूप महत्वाचा पार्ट प्ले करतात. त्याच्यानंतर येतात त्या फॉलोपियन ट्यूब्स म्हणजेच गर्भनलिका, आणि हा युटरसचा बॉडी पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर त्यालाच कनेक्टेड हे सर्विक्स आहे, ज्यालाच आपण पिशवीचं तोंड असं पण म्हणू शकतो. तर ओव्हरीज ज्या आहेत तर ह्याचं काय फंक्शन असतं, तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन हॉर्मोन्स ते सिक्रेट करतात. तर इस्ट्रोजेन हे हॉर्मोन जे आहे ते आपली पाळी नियमित येण्यासाठी आणि आपल्या बोन स्ट्रेंथसाठी आणि स्किन हेल्थसाठी पण खूप महत्वाचे असतात. त्याचसोबत ते प्रोजेस्टेरॉन हे पण हॉर्मोन सिक्रेट करतात, की जे आहे तर हे आपल्याला प्रेग्नन्सीसाठी मदत करतं आणि गर्भधारणेनंतर गर्भाच्या वाढीसाठी पण उपयोगी असतं हे प्रोजेस्ट्रॉन हार्मोन. तर जेव्हा पाळी येण्यासाठीचं ओव्ह्युलेशन जे आहे, तर ह्या ओव्हरीमधून जेव्हा ओव्ह्युलेशन होतं तर ते स्त्रीबीज जे आहे, ओव्हम जे आहे, ते ह्या फॉलोपियन ट्यूबमधून गर्भाशयाच्या आत घेतलं जातं. आणि जेव्हा आफ्टर कॉन्टॅक्ट हे सर्व्हिक्स म्हणजे पिशवीच्या तोंडाच्या इथे शुक्राणू असतात, स्पर्म असतात, तर त्यातले ऍक्टिव्ह स्पर्म आत येऊन इथे युनाईट होऊन मग एंडोमेट्रियम मध्ये ते एम्बेड होतं, म्हणजे गर्भधारणा व्हायला इथे मदत होते. तर ही एक बेसिक प्रक्रिया आहे.